परमपूज्य श्री लक्ष्मीकांत महाराज यांचे चरित्रामृत. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. देवा तू करुणेचा सागर, होऊन या दयार्द्र मजवर. बोलविसी बोबडे बोल, माझिया मुखाने, नाही अंत नसे पार. सद्गुरु तुमच्या रूपाला, वर्णू कवणे परी मी. तुझिया समग्र चरित्रा, जे जे इच्छिले होते तुम्ही, ते ते घडून गेले तुमच्या जीवनी. दोन्ही मंदिरांचा झाला जीर्णोद्धार, आनंदले तुमचे मन. आर्त दुःखितांची ओढ, तुमच्या दर्शनाची तळमळ. होऊ द्या त्यांना पावन, केवळ तुमच्या कृपेने. त्याचसाठी झिजला तुम्ही चंदनापरी अविरत. परिमळ त्याचा आजही दरवळतो आहे आश्रमात. आश्रमा केले स्थिर स्थावर, प्रासंगिक आणि नित्यपूजेने. त्या निमित्ते मग भक्तगण येऊ लागले सेवेला. घडू लागले दैनंदिन अन्नसत्र, प्रसादानिमित्ताने. न बोलविताही मग येऊ लागले भक्तजन. महिमा तुमचा काय वर्णो, अपूर्व चिते सदा घडे. श्री आजूबाईच्या अगोदर भक्तांना दर्शन तुमचे घडे. चैतन्यमूर्ती साक्षात, आजूबाईचा वास हृदयात. त्यामुळे मग क्षीण भाग जात असे भक्तांचा. क्षेत्रोक्षेत्रीचे विद्वान ब्राह्मण, कर्मकांडी आणि वेदशास्त्र संपन्न, त्यांच्या पौरोहित्यात सेवा घडत असे आईची. होत असे त्यांच्याशी शास्त्रार्थ, वादविवाद आणि मंत्रणा. आपण म्हणत असे त्यांना ब्रह्मबीजाय नमो नमः. परिते नतमस्तक होत असत आपुलिया चरणासी. ज्ञानवैराग्याची आभा भक्ती रूपे प्रगटत असे. केल्याने देशाटन, घडेल सहजी तीर्थाटन. त्यासाठी मग तत्पर आपण सदा असे. केला निश्चय पायी यात्रेचा, केदार बद्रीनाथ गंगोत्रीचा. आणिक वाहनासहित यात्रा केली 4 धामाची. 12 ज्योतिर्लिंग सप्तपुऱ्या, दक्षिण पश्चिम पूर्व तटा. आणिक प्रमुख शक्तिपीठे पूर्ण केली भक्तांसवे. या यात्रेतही घडले चमत्कार, शिष्य भक्तांचे ते अनुभव आजही आहेत चर्चेत सर्वांमध्ये. अजून सुद्धा पत्राप्रमाणे जलात राहून जला वेगळे जीवन होते हो आपले. शिष्यांचे पाप अपराध घेऊनी आपल्या माथ्यावर, गंगे परीक्षालन त्यांचे केले सद्गुरु आपण. नाही अहंकार बळेजाव, प्रसिद्धी परांगमुख जीवन. कर्मकांडाचाही भडीमार नव्हता कधी आचरणात. बालकासारखे निष्पाप सरळ होते वागणे. प्रसंगवशात कधीतरी अपशब्द आला मुखी, जाणीव होताच तत्क्षणी. माफी मागत असे तुम्ही. मनाचा हा थोरपणा आपुल्या शिष्यातही यावा, यासाठीच हा धडा घालून दिला तुम्ही. अंगी नसावा अहंकार, दीर्घद्वेष अतिवाईट. पराकोटीचा स्वार्थ अधःपतित करतो. वाचे सौम्य बोलावे, मर्यादे आपुल्या वागावे. वायफळ मुखरस गाळू नये कदापि. सदा असावी सावधता, पश्चातापापेक्षा पूर्वताप तो सहावा. सत्प्रवृत्ती असावी, निष्ठा आईवर ठेवावी. तिलाच अर्पण करावी आपले सर्व कर्म. मनी ठेवावा दृढ भाव, मग निवारी आई सर्व. यासाठी त्या आईवर अखंड विश्वास ठेवावा. ज्याचा नाही स्वतःवर विश्वास, तो नर काय करील पुरुषार्थ. ऐसा संशय पिशाच, हानी करील आपुलीच. वाहत्या गंगेमधून 2 तांबे घेतले भरून, तुझे नुकसान त्यावरून काय झाले सांग पा. नेक नियत बरकत 1000, यानुसार आचरावे. आपल्या विधिवत उत्पन्नाचा 16वा भाग हिस्सा धर्मकर्मदानासाठी सदोदित वापरावा. भ्रष्ट मार्गाचे उत्पन्न
लावू नये दानधर्मास, तेने पुण्याचा संचय होणार नाही कदापि. संशय वृत्ती फेडावी, विश्वासाची कास धरावी, तरीही आपण पारखून घ्यावी. जात माणसांची अंधश्रद्धा असू नये, श्रद्धेविना जगू नये, परोपकार सोडू नये, ते होय मग पुण्यकर्म. उगीच कुणाशी भांडू नये, सतत अपेक्षा ठेवू नये, अपेक्षाभंगाचे जे दुःख मनी निर्माण करी द्वेष, त्यासाठी असावे निरपेक्ष जीवन आपुले. थोरांचे करावे अनुकरण, महाजनांना पुसावा मार्ग, महाजनो येन गतस्य पंथः, ऐसे आहे सुभाषित. ग्रंथातून घ्यावे दान, त्यास असावी अनुभवाची जोड, अनुभवाविन ज्ञान तोकडे ठरतसे. जो जाणील सारासार विवेक, तो मग ज्ञानी जाणावा. केवळ नको पांडित्य प्रदर्शन, असंख्य शब्दांचा भडीमार, आचरण त्या विरुद्ध, ते मग काय कामाचे. आचार भ्रष्टितो सदा कष्टी, म्हणून निर्मळ आचरण सदा असू द्यावे. अति सर्वत्र वर्जावे, स्वसामर्थ्यास ओळखावे, मनोराज्य भरकटू नये, दिवा स्वप्न पाहू नये. यासाठी म्हणतो एक उर्दू शायर, क्या क्या ख्याल बांधे थे नादाने अपने दिल में, पर ऊंट की सवारी कहाँ चूहे के बल में. यासाठी करावा चांगला विचार, कारण स्पंदने विचारांची कधी होत नाही नष्ट. आपल्या चुकांची कबुली द्यावी, मोठ्या मनाने ती मान्य करावी, पुनरपिती होणार नाही याची सतत दक्षता घ्यावी. आत्मपरीक्षण करीत जावे, त्याने दोष दूर व्हावे. दंभ आणि ढोंग कधीही करू नये. मोठ्याला मागता शक्ती, ती लहानग्यास देण्याची, अंगी सभ्यता असू द्यावी. ज्ञात अज्ञात शक्तींचा होतच तो आपणास लाभ, म्हणून अशा शक्तीसाठी आपणही करावी शक्ती खर्च. अतिसुखेच्छा ठेवू नये, त्याने संकटे ओढवू नये. सुखाचा परिणाम शेवटी दुःख भोगणेच असे. पापभीरू असावे, पुण्य सततची जोडत जावे, त्यासाठी असावी आपुली दृढ उपासना. कर्मबंधनाचे भान असावे, म्हणून कुकर्म त्यागावे. जमेल तेवढे सत्कर्म सदा आचरित जावे. सप्तशती महामंत्र तो तारील तुम्हा सर्वत्र, म्हणून त्याचे अनुष्ठान सदा असू द्यावे. कलियुगाच्या 2 देवता, श्री गणेश आणि चंडिका, म्हणून म्हटले आहे कलौ चंडी विनायको. जरी असे असले तरी त्यागू नये विष्णू महेश. प्रार्थना करावी कुटुंबासाठी, मग ती व्हावी सर्वांसाठी. तेने होईल राष्ट्रोन्नती, विश्वकल्याण साधाया. आत्मचिंतन करीत जावे, मनशक्तीस वाढवावे. आत्मविश्वासपूर्वक कर्म सदा आचरावे, त्याने आई प्रसन्न होते. शक्तिरूपात प्रगटते, होते निर्भय जीवन. ऐसी ही सद्गुरुवाणी, चरणी बसून म्या ऐकिली. यथामती विस्तारिली, तुम्हा कारणे. घ्यावा हा गुरुचा उपदेश, धन्य होण्या जीवनी. रामचंद्रसुत आजूबाई कुळाशी संबंधित, सांगतसे गुरुचरित्र विस्तारुनी तुम्हा. इति श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरित्र कथामृते. केदार, बद्रीनाथ, गंगोत्री, 4 धाम, 12 ज्योतिर्लिंगे, सप्तपुऱ्या, प्रमुख शक्तिपीठ तीर्थाटन तथा भक्त उपदेश नाम 12ोऽध्यायः. श्री सद्गुरु लक्ष्मीकांत महाराज चरणार्पणमस्तु. 12ोऽध्यायः. श्री लक्ष्मीकांत महाराज की जय.